नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चालली आहे पा चालली आता आपली स्वयंपाकाची तयारी आपल्याला करायचं आहे. आता स्वयंपाक चला आपण स्वयंपाकाची तयारी काय 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 स्वयंपाकात आज काय बनवायचं काय नाही चला दाखवते मी तुम्हाला. पण स्वयंपाकात आज काहीच नाही आहे. आज पाहत राहते मी शेवटपर्यंत, माहीत पडेल तुम्हाला आज काय बनवते. आणि तुम्ही म्हणता असताना आज एवढ्या तयार होऊन कुठं चालल्या, साडी बिडी नेसून स्वयंपाक करायला लागल्या का? पण तसं नाही आहे काही. तयार गियार होऊन सनी मला जायचं होतं खास म्हणलं तर नागेवाडीला जायचं होतं. हिडिओ काढायसाठीच नागेवाडीला जायचं होतं. आता आपली बुद्ध पौर्णिमा जवळ आलेली आहे, त्याच्यासाठी हिडिओ बनवायला नागेवाडीला जायचं होतं. सगळे तयार गियार होऊन बसले, खीर पण बनवली आणि चाललो होतो. तर म्हणलं आता आलीच आहे, थोड्यावर जवळच आलेली आहे ना बुद्ध पौर्णिमा, तर त्याचं व्हिडिओ शूट करून आणावं म्हणलं, तिथून जावा. तर थोडं त्या दिवशी होत नाही जाणं. त्या दिवशी गर्दी बी एवढी असते तिथं, आणि आपलं ऐन टायमाला जायचं म्हणल्यावर नाही होत. कारण तिथं कोण्या वर्षी 11 असतात, कोण्या वर्षी 21 असते, असे भंतीजी भरपूर असतात. म्हणून सगळे खेड्यापाड्याचे लोक भरपूर येतात. तर त्या दिवशी होत नाही करणं. त्याच्यामुळं मग आज तिथून शूट काढून आणल्यावर त्याला काय म्हणते ते एडिटिंग का काय है ना, ती एडिटिंग ते करायला त्याला टाईमच लागतो. आणि बुद्ध पौर्णिमा जवळच आलेली, काय जास्त लांब नाही राहिलेली. त्याच्यामुळं म्हणलं आज आपण जावा. खीर पण तयार केलेली मी. दाखव खीर, दि मग खीर कुठं वर ठेवून दिलीस परसमध्ये खीर, आणि मग कॅटलीमध्ये खीर पण भरून घेतली आणि चाललो होतो. पण आता कसं आहे, मांजराचं फक्त नाव राहिलंय की मांजर आडवी येते, पण मांजराचं फक्त आता नाव राहिलंय. त्याच्यात माणसंच करामती असते जास्त. आडवी येणारे जर म्हणले ना तर माणसंच असते, नाव फक्त त्या मांजरांचं राहिलंय विचारायचं. हे पा हे का परसमध्ये परात, हे पा परस, परात आपली कॅटली, ही पा आपली खिरीची कॅटली. अशी खीर बनवून घेतली, रव्याचीच खीर बनवली होती मी. रव्याची खीर बनवून घेतली आणि चाललो होतो. आता समजून घ्या तुम्ही, नाव तर मांजरायचं राहिलेलं आहे, पण माणसंच करामती झालेले आहेत आजकाल. जाऊ द्या, त्याच्यामुळं राहून गेलं ते. शूट करायला जाणं पण राहिलं आणि म्हणून तयार झालेले बरं का मी. असं तुम्ही म्हणताय कुठं चालल्या होत्या तयार होऊन, काय चालल्या होत्या, तर नाही तसं काही नाही, पण फक्त त्याच्यासाठी तयार झालेले मी. तर आता मी स्वयंपाकात आज काय बनवते काय नाही दाखवते तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ ते पाहत राहा. चला दाखवते मी तुम्हाला. आता पायासाठी चम्मच पण आणून द्यायला ठेवू पा, चम्मच आणला. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते खीर कशी बनली, काय बनली. या खीर खायला. आबडधोबडच बनवली. रव्याची खीर इतकी मस्त बनली, भारी बनली. त्याला उलट्या यायला लागलं. उलट्या यायला मला आवडत रव्याची. हां, रव्याची नाही आवडत. रव्याची नाही आवडत, मग कशाची आवडती? ते हे साबुदाणा, अजून ते शेवाळ्या, तांदूळ, दूध. एवढ्या घाई गडबडीत ती नसती वर सांगायलोय रे तुला, तीच थोडी बनव म्हणलंय. रव्याचीच खीर बनवत होते बरं का मी. याच्या आधी पहिल्यापासून रव्याचीच बनवत होती. आता तांदळाची खीर बनवायला लागले ते एवढी नखरी करायला. पहिल्यांदा रव्याचीच खात होते. असं असतं आहे का ना. बाईक वाल्याला किती नखरे करेन मला. चला चला दाखवते मी तुम्हाला स्वयंपाकात काय बनवायला लागले. काय मी बनवते स्वयंपाक म्हणजे आज मुद्दाम उपाशी ठेवणार आहे. उपाशी म्हणून नाही, पण दुसरं काही बनवणार नाही. जसं काय बनणार आहे का, भाकरी लय मोठ्या पाडलेल्या आहे. तुम्ही काय मला माहिती ती काय बनणार आहे. तिच्या बोलण्याने ओळखून घेतला आता. त्याला माहीतच आहे ना मग काय बनवणार, तर घरात राहतोय ना. नाही चला पाहत राहतो मी शेवटपर्यंत व्हिडिओ. दाखवते मी तुम्हाला काय बनवते तर. चला आता त्याच्या तयारीसाठी लिंबू. कशा तयारीसाठी काय लिंबू काय किंवा आवाज कमी कर. हे बनवायचंय पाच आपल्याला.
हां एवढ्या पडल्यात भाकरी. त्या भाकरीची आपण कुटके करू आणि मस्त वरणामध्ये शिजून घेऊ. तर ते वरण टाकायचं आहे आपल्याला शिजायला. डाळ रात्रीच आणायची. तर पहा इकडं डाळ टाकायसाठी आपण कांदा घेतला, लिंबू बी आहे आणि टमाटर घेतलं आहे. इकडं याच्यात मिरची पावडर, याच्यात हळद घेतलं आहे आपण, कोथिंबीर आणि घेतलं आहे पहा लसूण. आता पहिला आपण कुटके बारीक करू. कुटकी कशी बारीक होते ना रे मा? चपात्या बारीक होते ना. चला आपण चपाती कुटकी करून घेऊ चपात्याची. हां तर कुटके बनायचं पप्पा खाते का कुटके? हा आवडते त्याला बी. डाळीतले कुटके बनवले तर वा वा बनवा मग. डाळीतले कुटके खातेच ते बी. चला तर घ्या मग अगोदर चपात्या बारीक करून का मिक्सर बनवून काढते? नाही एवढं बारीक का ते काय पोहे करायचे का गा? किती झाले ते पोहे खाल्ले नाहीत? मग सकाळी म्हणला असता तवा या भाकरी वाळल्या नव्हत्या. राहते मग 2 चपात्या. आता एवढा कुरकुड्याचे पोहे किती कडक होते ते. नाही राहिलं मला त्याचं. रात्रीची चपाती सकाळीच मग पोहे बनल्या जाते तिचे मस्त नरम नरम. तर अगोदर मग मी तेच करत होती. भाकरी जर पडल्या ना त्याला वाळवायची मग त्याची बनत होती मस्त. त्यालाच परतून वगैरे बुरकी मीठ सगळं टाकून पोहे बनत होते मस्त भाकरीचे. पण आता किती दिवस झाला आपण ते पोहे नाही खाल्ले. नव्हते बनवत ना. सकाळच्या संध्याकाळच्या भाकरी उरल्या की सकाळी फक्त ते पण कधी वाळून पण बनवलं. वाळून काय माहिती का. लय मस्त लागतात. पहा मंडळी असं वरण आता उकळा घेईन आपलं मस्त. आणि इकडं भाकरी पण बारीक करत झालेले आहेत. त्याचं मस्त तोंडी लावायला कांदा लिंबू कवर उकळा मग आता हे काय उकळा फुटला. उकळा यायला लागला बुडबुड. म्हणलं टाकायचं का भाकरी त्या. हा आणि इकडं येवाची कशी तयारी झाली काय म्हणजे इकडं बघा येवानं परत का काय टमाटा वगैरे कापून घेतलंय. काय बनणार मग येवा? मला बी नाही माहिती. त्या तुला बी नाही माहिती त्याची का? तयारी ती करताय आणि मग शेवटला दाखवतय सांगताय आपल्याला मी हे बनवणार होतो आधी सांगित नाही. तर बघू आपण शेवटला ते बनल्यावर काय म्हणजे घेऊन राहिला अगोदर सगळं काय पहिलं टमाटोच कापलं सगळं झाल्यानंतर बघू शेवटला काय बनतंय तर. आणि इकडं बघा आपलं कसं उकळी येऊ राहिलं आता वरणाला मस्त. द्या भाकरी सोडून. हो हम्म. मस्त डाळ उकळली आपली आता टाकून घेऊ. सगळंच ते होतं नाही यायचं नाही ते टाकून. फेकून नसते ती. फेकून तर नसते ते खातोच आपण फेकून कधी दिलंय. शिजवून भिजवून खाऊन घ्यायचं. वाया नाही घालायचं. वाया नाही घालायचं. ज्याच्याकडे उतो आला ते देतात फेकून. आपल्याकडे थोडी होत जास्त राहते. आपल्याकडे थोडी उतो आला. शिजले आपले कुटके. आता टाकून गेला त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ वरून मस्त. ते काय म्हणजे काय करू राहिले ती कोथिंबीर टाकले ना ते गार्निशिंग. मस्त टाकल्यावर शिजले पा आपले कुटके आता भारी. चला कुटके तर शिजले मंडळी. पण इकडे ह्या भाई म्हणा असा काढलाय बेत. कांदा लिंबू टमाटर फुक काय बनणार आहे कानू. होकार आलाय मंडळी कानू. कानू कोणी नवीन स्पेशल डिश आली. हा थोडा रसाच ठेवलाय. आम्हाला बदलच आवडतो. आता कढई तू काय तळली? कढई ठुली. आता कढईमध्ये तेल टाकायचंय. कढई तपली की तेल टाकायचंय आणि त्याला मग मस्त पापड तळून घ्यायचे. तर ते पापडावर हे टाकायचंय. आम्हाला मसाले पापड बनवायचा आहे असा युवराजचं म्हणणं आहे. भरलं पोट तुमच्या का पायगल्या पोट भरला. त्याच्यासाठी लागले मी आता तेल टाकायला. तर मंडळी हे 2 इपूक आहेत आमच्या घरात. इथले मग बापाला सोना लावित. तुम्हाला खायला भेटतंय ना आमच्यामुळे चांगलं बघा काही बरं खातेच बी. हा खायला सगळे असतात मंडळी पण सुनाला आवाला आम्ही दोघच आहे का नाही. भारी एक नंबर आहे. जाय ते आण पापड घरात उठ. परातीमध्ये पापड घेऊन ये आणि झऱ्या पण घेऊन ये. हे सामान घरात घेऊन जा. हा पहा मंडळी घेतलेत मम्मीने आता इकडे मस्त पापड तळून. मसाला पापडासाठी इकडे मटर तुम्ही पाहिलेत. पुढे पाडे खाऊ राहिला खाऊ फुगलाय. पहा मंडळी घेतलेत चट आता पापड वगैरे तळून. आणि आता इकडं हे दुसरा पूक लागला आपला तयारीला. तर बघू आता कसं करतंय काय करतंय. नाही भरक्या
मम्मी तर मसाला पापड बनायची वाट पाहून राहिली, देव राहिली आता खाऊन सगळं. या म्हणजे पापड खायला. हो चला. मसाला पापडला आमच्या मंडळी सांग रे. मंडळीले ते सगळं तरी सांगत असतं हे हातकडी. कुठं त्याला मंडळी असा पापड तळून घेतलेला आहे ना, त्याच्यावरती आता टाकले अगोदर भुरकी. बाबा उन्हाळा दिवस आहे. हां आता मेन काय आता कांदा मी नाही तू आता टाकायला कांदा. हे हात काढ ना तू. जमत नाही ना ते. अच्छा वरून करू आम्ही आता बघ कांदा. आता तर टमाटर टमाटर टाकायलाच का टाकलं बघा टमाटर. ते कढाईमुळे पापडाच झाला. कढायचा आकार येतो त्यानं. आता लिंबू पिळ. तेवढा हा इकडे आणलीच बघा आपण शेव. तेच म्हणून मला लिवाणी शेव आण कसं सांगितलं. आता टाकायच्या पापडावरती ती शेव. बापर हे जे पूक लोक असते नाही येते ती मग कुठं चालतोय काही म्हणजे काही खायचं कामं का असते. नुसतं खायचे कामं असतात त्याला. त्याच्यामध्ये खाऊ खाऊ बघा याच्या तब्येती बघा आणि का आपली तब्येत बघा. आता टाकले बघा त्याला कोथिंबीर आणि लिंबू पिळणा लवकर. पिळलं बघा आता लिंबू. आणि अशा अजून 3 पापड इकडे ठेवलेले आहेत. सगळं पापडाला तसंच करणार आहे वही बा एकच करू राहिला. बर आणि इकडे आपले कुटके पण झालेले मंडळी. मम्मा भूक लागलेली ताटं द्या वाढून. मला त्याच ताटाचं वाढलं तरी जमतंय. पाड्यात नव्हतं देव घेऊन वाढव. पप्पा का बरं घ्या ताटावरून चला. हो का तोडलं पुकणं घेतलं पुकणं बाईट कसं वाटली बा. संगच येते. बाई पुक मला पण दे ना. पाहुणे आपल्याला पण भेटलाय मसाला पापड. चांगलं तर लागू राहिलाय. खाल्लं ना मग मसाले पापड या खाला. आणि इकडं आपले पप्पा पण आलेत बघा मंडळी घरी जेवायसाठी आलेत पप्पा. या बासा जेवायला चला द्या आता ताटा वाढू सगळ्याला. तर चला मंडळी या आम्ही करतो बघा आता जेवण.